कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आर के चालक सर, यांचं शॉर्ट इंट्रोडक्शन करण्यासाठी उभा आहे. आर के चालक सर, द सेक्रेटरी ऑफ पार्थ प्रतिष्ठान गेवराई. His journey is incredible. Sir is from a very small village in Gevarai, that is Kingaon. A man who started his journey from Kingaon reached to Gevarai and completed his BSc from Atal Mahavidyalaya and MSc from Paithan Mahavidyalaya. In 1997, Sir started RK classes in Gevarai. But he was restless. He was always thinking for the betterment of the students of Gevarai. With his great vision, he established RK Public School and Junior College in 2004. And the journey of RK Public School and Junior College is in front of you. Sir is a great visionary, educationalist. He is always thinking for the staff welfare and the students. At the same time, he wants that Gevarai should be an educational hub for the students who are aspirant for the NEET and JEE exams as well as other competitive exams. He is striving hard to reach to that goals. Just I would like to quote about Sir. सरांकडे पाहून शेवटी एकच कोट आठवतं की अकेला चला था जानिबे मंजिल, अकेला चला था जानिबे मंजिल, लोग साथ आते गए और कारवा बन गया. So here, give a big round of applause to Chalak sir, and I would like to invite Chalak sir to address us, the assembly and the teachers. Thank you. तुम्ही स्पीचेस देत असता, विद्यार्थ्यांचे कंटाळवाणे अशा प्रकारचे चेहरे फेसिंग त्या ठिकाणी तुम्ही रीड करत असता. आणि त्यावेळेस मला वाटतं की आम्ही इतकं सुंदर बोलायलो, इतकं गायडन्स करायला होतं, त्यांना काय झालंय नेमकं? क्लॅप करत नाहीत, काही जांभळ्या देतात, काही इकडून तिकडं जाण्याचा प्रयत्न करतात. आज ते फील त्याच्यापेक्षा जास्तीचा वेळ मी घेणार नाही, बिलकुलच नक्कीच नाही. या महाराष्ट्राला दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शिक्षण चळवळीच्या तेव्हा स्त्रियांना खरे शिक्षणाच्या चळवळीत आणणाऱ्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करतो. आणि जे औचित्य साधून किंवा जे निमित्त साधून आपण एका सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे, सुंदर अशा प्रकारचं एक नियोजन केलेलं आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि खरोखर ही जी संस्कृती आपण पुढे चालवतो, हे जे कल्चर पुढे चालवतो, जे हेरिटेज पुढे चालवतो, हे महत्वाचं आहे. आणि त्या निमित्तानं त्यांना अंडरस्टँड करणं किंवा त्यांचा स्टडी करणं हे फार महत्वाचं. आजच्या आपल्या कार्यक्रमाला आमचे स्नेही लोकप्रश्नचे संपादक आदरणीय दिलीप खिस्ती सर, ज्यांनी 35 वर्षापूर्वी या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपलं पाऊल ठेवलेलं होतं आणि एका डिटर्मिनेशननं ते काम त्या ठिकाणी करत आलेले आहेत. सर, तुमचं स्पीच ऐकत असताना एक आनंद वाटला की सर चलता चलता बोलून गेले की माझं MSc झालेलं आहे. 30 वर्षापूर्वीचं पीजी म्हणतो मी. कदाचित फार मोठमोठ्या अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज 30 वर्षापूर्वी त्यांना अवेलेबल झालेल्या असतात.
वडील शिक्षक असल्यामुळं फार स्ट्रगलिंग पिरियड असेल त्या सेक्टरमध्ये काम करताना, असं मी मानत नाही. तरी देखील त्या ठिकाणी एका सुंदर अशा प्रकारच्या, सुसंस्कृत अशा प्रकारच्या एका सेक्टरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, पाऊल ठेवलं. आणि कुठल्याही प्रकारच्या पूर्वग्रह दूषितपणा किंवा कुठल्याही प्रकारच्या ही भावना न करता अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम ते 30-35 वर्षापासून त्या ठिकाणी इथं करतायत. म्हणजे त्या काळामध्ये न्यूजपेपर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा प्रिंट मीडिया म्हणा हा अवेलेबल नव्हता. आणि त्या काळामध्ये त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड त्या ठिकाणी तिथं सुरू झालेला होता. विद्यार्थी अवस्थेत असताना मी कोचिंगला स्टार्ट केलेली होती. गेवराई सारख्या शहरामध्ये जिथं एज्युकेशनल त्या ठिकाणी हाफ आहे किंवा फार अशा प्रकारचा अवेअरनेस नाही, त्या काळामध्ये स्टार्ट करत असताना एखादा पीसी लेवलचा माणूस कुठून जर अवेलेबल करायचा म्हणलं तर अवेलेबल होत नव्हता. कारण मी बीएससी फर्स्ट इयरला असताना मी त्या ठिकाणी कोचिंगला स्टार्ट केलेली होती. कारण माझे जे 11वी-12वी मध्ये बिहार झाले होते ते त्या ठिकाणी पुढच्या विद्यार्थ्यांची होऊ नये असं वेगवेगळ्या प्रकारचे काही वेगवेगळे पागलपण त्याच्यामध्ये होते. तर त्या 35 वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये मला जे आता स्ट्रगल भोगावं लागलं त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी सरांना या मीडियामध्ये काम करत असताना जे स्ट्रगल असं हे कल्पना शक्तीच्या त्या ठिकाणी ते बाहेरच आहे. आणि म्हणून सर मी आरके परिवाराच्या वतीनं तुमचं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचं आणि वेल एज्युकेटेड अशा प्रकारचे एक संपादक म्हणून त्या ठिकाणी तिथं तुम्ही काम करताय. आता आयुष सरांशी त्या ठिकाणी आमचं डिस्कस तेच सुरू होतं, कोण रिपोर्टर होतंय आणि कोण होत नाही याचा अंदाज बांधता येत नाही. हे काय डायस त्या गोष्टीवर बोलल्याचं किंवा त्या विषयाचं नाहीये, पण वेल एज्युकेटेड आणि सुसंस्कृत अशा प्रकारचे जर रिपोर्टर्स म्हणा, संपादक म्हणा या सेक्टरमध्ये जर येऊ लागले तर निश्चितच त्या ठिकाणी समाज घडवण्याचं काम या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतं. सर मी मुद्दाम तिथं बोलणार नव्हतो पण एवढं बोललो मी ऑफिसमध्येच, कारण अशाच एका कोचिंग क्लासेसच्या कार्यक्रमासाठी 2008-9च्या आसपास सर माझ्याकडे त्या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाला प्रेझेंट होते. आणि त्यावेळेस मी फार झालं 28, 29, 30 वर्षाच्या आत असेल कदाचित. आणि त्यावेळेस जे वातावरण किंवा जो माहोल त्या ठिकाणी झाला होता आणि सरांच्या जो विश्वास होता, कारण कदाचित माहित नाही पण त्या डायसवरून आम्ही काय बोललो, कसे बोललो, तर त्याच्या काय लिमिटेशन्स असायला पाहिजेत, मर्यादा असायला पाहिजेत माहित नाही, पण सरांच्या इतक्या सुंदर अशा प्रकारच्या सोबत शुभेच्छा होत्या. आणि ज्यावेळेस सर या कार्यक्रमाला एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी येत आहेत, खूप मनोमन आनंद झाला. आणि मी त्या बॅकग्राऊंड मध्ये माझं माइंड त्या ठिकाणी तिथं गेलं आणि ते सर्व बोलणं आणि त्यांच्या शुभेच्छा त्या ठिकाणी आठवल्या. सर त्या लहान अशा प्रकारच्या कालावधीमधून मी फार 8-9 एकर जमीन असलेल्या एका शेतकऱ्याचं लेकरू होतो, पण कोचिंग मध्ये असताना फार प्रामाणिकपणे मी काम केलं. आणि 2014-15 मध्ये त्या ठिकाणी या इन्स्टिट्यूटची मी त्या ठिकाणी गेवराई शहरामध्ये त्या ठिकाणी स्थापना केली. त्याच्यानंतरचा प्रवास हा सांगायला मी इथं ऍक्च्युअली उभा नाही, पण सर तुमच्या ज्या शुभेच्छा आहेत आणि ह्या कुठपर्यंत त्या ठिकाणी येऊन थांबलेल्या आहे. आणि मला वाटतं मी ह्याच्यावर सुद्धा थांबणारा नाहीये. सरांनी जे इंट्रोडक्शन दिलं ते खरं होतं. मी भयानक इच्छाशक्ती असलेला व्यक्ती, फार इच्छाशक्ती असलेला व्यक्ती, माझी इच्छाशक्ती कुठंच थांबत नाही. म्हणजे आणखीन कुठं हेच आहे, पण सर्व संस्था चालकांवर असेल, आपल्या सर्व टीचर्सवर असेल, तर एक अतिशय वाईट अशा प्रकारचा एक काळ लॉकडाऊन पिरियड मध्ये त्या ठिकाणी तिथं आलेला होता.